बाबा, तुमच्या लाडामुळे हे सगळं होतंय. नाहीतर काय. सोसायटीमध्ये आम्हाला तोंड दाखवायला देखील लाज वाटते. असा मुलगा जन्माला न आलेला बरा. सुमती, अगं काय बोलतेस काय तू? तुला हे बोलणं शोभतं? आणि त्याने जो निर्णय घेतला तो त्याला शोभतोय का? खरं तर आई, या सगळ्यांमध्ये बाबाच दोषी आहे असं जाणवतंय मला. राजू, तुला नेमकं काय म्हणायचंय? अगं हा तुझा पाठचा भाऊ आहे. त्याच्या मनाचा जरा तरी विचार कर. हो का? त्यांनी केला का आपल्या सगळ्यांच्या मनाचा विचार? मुळात विचारांच्या पलीकडे गेलाय तो निर्लज्ज. राजू, वा, त्याच्याकरिता आता का आमच्यावर हात उचलणार तुम्ही? आमची मुस्काट दाबी कराल हो, पण समाजाचं काय? समाजाचं मी बघून घेईन. हाच जर तुझा अंतिम निर्णय असेल तर इथून पुढे चुकूनही तू या घरात राहायचं नाहीस. आता यापुढे आपलं नातं संपलं. अरे काय बोलताय काय तुम्ही? या अशा वेळेला आपण त्याला आधार दिला पाहिजे. त्याला समजून घेतलं पाहिजे की अशी टोकाची भूमिका घ्यायची. हो, आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घ्यायचं कारण काय? तळडे, शट अप. तुझ्या तोंडून हा शब्द ऐकायला सुद्धा लाज वाटतेय मला. बस बस, यापुढे एक शब्दही कोणी बोललं ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नसणार आहे. पण बाबा, बस, आज म्हटलं ना मी. आपणास माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल आपण न बोललेलंच बरं असतं. म्हणजे हा सर, नमस्कार. हो हो, झालंय सर. अप्रतिम डिझाईन झालंय सर. हो, फायनल टचअप सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत पाठवून देतो. ओके सर. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू, बाय. बाबा, हां बोल. बाबा, बऱ्याच दिवसापासून मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती. बोल. अरे बोल. बाबा, अरे काय काय चाललंय काय तुझं हे? अरे तू कपडे का काढतोय? अरे अरे काय करतो ते? अरे काय झालं काय तुला? काय? अरे काय करतोय तू? अरे बाळा, काय चाललंय तुझं हे? अरे अरे बाळा, वेड्यासारखं काय करतोय तू हे? बाळा, काय झालं रे बाळा? बाबा, नियतीचं दान तुमच्यासमोर प्रदर्शित करते. शांत हो बाळा. काय बोलू बाळा? आपण डॉक्टरांकडे जाऊया का?
याच्यावर मेडिकली काहीतरी उपाय नक्कीच असेल. नाही बाबा, मी सर्व चौकशी केली आहे. तुम्ही नेहमी बोलता ना, निसर्गाच्या पुढे काहीच नाही. अरे पण बाबा, आता मी जो निर्णय घेणार आहे ना, तो ऐकून कदाचित तुम्हाला माझा तिरस्कार करावासा वाटेल. नाही वाटणार. मी तिरस्कार नाही करणार. तू जो निर्णय घेशील ना त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. फक्त तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नकोस, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे. नाही बाबा. तेवढी हिंमत नाही माझ्यात. खूप विचारांती हा निर्णय घेतलाय मी. सामाजिक, आर्थिक आणि एकंदरीतच आजकालच्या परिस्थितींचा लेखाजोखा तपासून पाहिलाय मी. समाजाने गावकुसा भार टाकलेल्या तृतीयपंथी समाजाकरता मला काय करता आले तर मी ते माझे भाग्य समजेल. आणि म्हणूनच मी आजपासून तृतीयपंथी समजतो. तुझ्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. भावड्या, आई, बाबा, तुम्ही मला विसरणार नाहीत ना? नाही रे बाळा. हां, पण तू मात्र आम्हाला विसरू नकोस. तुला जेव्हा जेव्हा आम्हाला भेटावंसं वाटेल ना तेव्हा तेव्हा तू आम्हाला भेटायला ये. शेजारी, नातेवाईक, समाज काय बोलेल याचा बिलकुल विचार करू नकोस. अन्यायाविरुद्ध प्रतिकार न करणाऱ्या या शंड समाजापेक्षा निसर्गाने केलेल्या अन्यायाला हसतमुखाने स्वीकारणाऱ्या आणि जगणाऱ्या तुमच्या या तिसऱ्या समाजाला माझा सलाम. चला औक्षण करून घेऊया. हो. तायडे, तुझ्या लग्नात ना मी माझी सगळी गँग घेऊन येणार आहे. हा, तुला आशीर्वाद द्यायला.
भावड्या, रडवणार आहेस का जाता जाता? सर, मला जायला हवं.